भावांनो, शेतकऱ्याचं सोनं किती सोडली का नाही, उपाशी मारायची पाळी येईल. हा. ए भावांनो नमस्कार. मी आलोय माझ्या मित्राच्या बागेत. तर काय पेरू ही आवड म्हणून केली पाहिजे. हा, शेती आवड म्हणून केली पाहिजे. नाद पाहिजे शेतीचा. शेतीचा नाद पाहिजे. नाद पाहिजे, आवड पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे. हा. तर भावांनो, शेतकऱ्याचं सोनं, ऊस असो, पेरू असो, पपई असो, काय पण असो, पण ते शेतकऱ्याचं सोनं असते. लिंबाच्या काड्याच्या फवारण्या घेतलेल्या आहेत मित्रांनो, बरं का. त्यानं लिंबाच्या पाल्याच्या फवारण्या कुठले ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे. आणि हा ते सांगायचं विसरलो, लेंडी टाकल्यावर ना ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे पेरू. कुठल्याही केमिकलची फवारणी घेतलेली नाही मित्रांनो. हा, म्हणून तर दाखवतोय मी. कुठल्याही केमिकलची फवारणी घेतलेली नाही, तेवढ्या त्याच्यामुळेच गोड लागतोय. बघा कसला पेरू आहे. खाऊन मध्ये टेस्ट एवढी आहे का नाही, मोह आवरत नाही मला. मी व्हिडिओ बनवताना पण हाणायला लागलोय. पेरू शरीराला सगळ्यासाठी चांगला असतो बरं का. आणि दुसरी गोष्ट, पेरवापासून बरंच काय काय मिळतं. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च पण करू शकता. शेतकरी जागला ना तर तुम्ही जागला. आज तुम्ही म्हणताय मागलंय, या सगळ्या गोष्टी मागलाय, पण तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का, तुमचं शरीर आहे बरं का. एक ध्यानात ठेवा, मी एक माणुसकीच्या नात्याने सांगतो, तुमचं सगळ्यात मोठं काय आहे माहितीये का, शरीर आहे. पैसा नाही, सोनं नाही, काय नाही, तुमचं शरीर आहे. मी शेतकऱ्याला जापा, तुम्ही निरोगी राहशीला. आज तुम्ही दवाखान्यात पैसे घालवता ना, कॅन्सर झाला, काय काय झालं, तुम्हाला कुठलाही रोग झाला, ते रोग झाला, पण तुम्ही हे सगळ्या गोष्टी कशामुळे होत्या ते ध्यानात ठेवा. चुकीचं खाण्यामुळे. तुम्ही बाहेरचं खाताय ना, ते चांगलं खावा ना. हा, शेतकऱ्याकडे गेला 20 रुपयाची गोष्ट 10 रुपयानं मागतायचा, आणि तिथंच तुम्ही मॉलमध्ये गेला की 10 रुपयाची गोष्ट तुम्ही 100 रुपयानं खरेदी करून येताय, आणि शेतकऱ्याला तुम्ही ते कमी किमतीचं मागतायचा. तुम्ही योग्य शेतकऱ्याला भाव देत नाही ना. हा, मॉलमध्ये गेलाय तुम्ही 1 रुपया कमी करत नाही, आणि शेतकऱ्यानं मागितलं की तुमच्याकडे पैसे नाही ती. हा, आणि हे जे 4 पैसे कमी करायले शेतकऱ्यापाशी तुम्ही करू शकता, आणि मोठ्या मनाचा शेतकरीच आहे हो. आणि तुम्ही जर शेतकऱ्याला तुम्ही जपलं ना, तर बिना फवारणीचं तुम्हाला मिळू शकतं ना. तुम्हाला लवकरच पाहिजे असेल, कमी किमतीत पाहिजे असेल, तर मग शेतकरी तर काय करणार हो, त्याचं पोट त्याच्यावर तुम्हाला फवारण्या करून घालायला लागणार ना. आणि फवारणी केल्याशिवाय उत्पादनच मिळू शकत नाही. आणि तुम्हाला जर चांगलं उत्पादन पाहिजे असेल, तुमचं शरीर निरोगी राहायचं असेल, तर ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवायला खर्च जातो. ध्यानात ठेवा, खर्च जातो, उत्पन्न कमी निघतं. तुम्ही मित्रांनो शेतकऱ्याकडे चांगल्या भावानं खरेदी करा. तुम्ही व्यापाऱ्याकडे जाऊ नका, तुम्ही शेतकऱ्याकडे जावा. शेतकऱ्याकडे चांगल्या भावानं खरेदी करा, म्हणजे चांगला माल खावा आणि निरोगी राहा, आरोग्य चांगलं ठेवा. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, 10 रुपयाकडे बघून तुम्ही रासायनिक खाणार आणि तुमच्या शरीराचं नुकसान करून घेणार आहे. ध्यानात ठेवा, येणारा काळ लय बेकार आहे. तुम्ही शेतकऱ्याला जपलं ना, तर तुमचं शरीर चांगलं निरोगी राहील, आणि डॉक्टराकडे लाखो रुपये घालण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. तर यातनं तुम्हाला चांगलं काय मिळालं असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा, आणि चुकीचं काय वाटलं असेल तरी पण कमेंट करून 4-5 शिव्या द्या, म्हणजे चांगलं मला पण वाटलं, आणि मी पुढचा व्हिडिओ चांगला बनवीन तुमच्यासाठी. ब्लॉग माझा, तर माझ्या ब्लॉग मध्ये आल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही एवढं बघितलं, प्रेम दिलं, त्याच्यावर सगळ्यांचं धन्यवाद मी मानतो. जरा पेरू तरी मित्राची बाग आहे. मी पपईची बाग लावली होती, पण मॅटर असा झाला की पावसाळ्यात उत्पादन चांगलं मिळालं मला,
मी जवळ 35,000 रुपये गाठलं होतं, 400 झाडं लावली ते. 35,000 रुपये खर्च केला. एक 83,000 रुपये, जास्त नाही, 70-80,000 रुपये मी स्वतः विकल्यामुळे लागला. नाही तर मार्केट भाव 3 रुपयानं 4 रुपयानं चालू होता. तर 3 आणि 4 रुपयानं मार्केट भाव चालू होता किलो. मग ते का मार्केटला परवडला ना. मी स्वतः बसून 70 रुपयाला ऐकली एक पपई. पण त्या ऑर्गॅनिक पपई होती बरं का, ऑर्गॅनिक पपई होती. माझ्या इंस्टाग्राम आयडीला गेला ना तुम्हाला तिथे व्हिडिओ भेटेल माझ्या पपईचं. पलीकडे बैलगाडी शर्यती चालल्या, नाद पाहिजे, नाद, बैलगाडीचा नाद पाहिजे. आणि तो शेतकरीच करू शकतो बरं का. तुमच्या त्या जन्म का नाही अंबानीच्या घरात जाणं नाही मिळालं ना तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या घरात नक्कीच मिळावं. अंबानी काय कारणाने भिकारी होऊ शकतो, पण शेतकरी भिकारी होऊ शकत नाही. का तर शेतकऱ्याचं मनच मोठं आहे. माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की ती प्रत्येक परिस्थितीला देऊन सुद्धा शेती करते. ते आज मुली मिळना झाली, त्या का मिळना झाले त्या तुम्हाला सांगतो. मुलींना छपरी लोक आवडते, हे सत्य आहे. पण मुलींच्या आयांच्या अपेक्षा जास्त आहेत. मुलींच्या अपेक्षा नाही ते जास्त, मुलींच्या आयांच्या अपेक्षा जास्त आहे. त्या मुलींच्या आयांच्या अपेक्षा का जास्त आहे? त्या मुलींना फ्लॅट सिस्टीम पाहिजे, मुंबईला घर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण माझं एकच सांगणार मित्रांनो, मी मुंबईच्या 4 भीतीच्या आत राहण्यापेक्षा ह्या मोकळ्या वातावरणात राहिला ना तर तुम्ही कधी पण सुखी राहशील. आणि कुठला पण शेतकरी असून दे, तो निर्वसनी असला ना तर माझ्या प्रत्येक या बहिणींना एक विनंती आहे की शेतकरी जर तुम्हाला नवरा मिळत असेल तर तो डावलू नका, नक्की त्याच्यावर करा. का माहिती आहे का, तो तुम्हाला कधी दुःखी ठेवू शकत नाही. तुम्ही सुखी राहू शकता तिथं. एक बहिणीच्या नात्यानं मी सगळ्यांना विनंती करतो की शेतकरी नवरा कधी डावलू नका. फक्त एवढंच की तुम्ही बघताना त्याची बॅकग्राऊंड बघा. मी म्हणत नाही शेतकरी असला म्हणून करा, त्याचं बॅकग्राऊंड बघा, आजूबाजून चौकशी करा. तो निर्व्यसनी असला तर होतकरू असला असा माझ्या मित्रागत तर नक्की करा. का माहिती आहे का, अशी मुलं कमी आहेत. तुम्हाला पैसेवाला मिळेल, सगळ्या गोष्टीचं मिळेल, पण चांगल्या स्वभावाचा, चांगल्या संस्काराचा मिळणं अवघड आहे या जगात. तर पैशाच्या मागं फिरू नका, फ्लॅटच्या मागं फिरू नका, गाड्यांच्या मागं फिरू नका. मागं पुढं तुम्हाला तोच व्यक्ती काही ना काही त्याच्याकडे धमक असेल ना, फॉर्च्युनर म्हटलं ना तरी घरात दारात आणून उभे करेल, एवढं शेतकऱ्यात सामर्थ्य आहे. घर भावानो, हे बघा झेंडू, ही मित्राची बाग. आणि हा झेंडू लावलाय बघा. जवळजवळ आपला किती गुंठ्यात आहे दादा? आपला का 20 गुंठ्यातला झेंडू आहे. किती रुपये आहेत? 4,000 रुपये. 4,000 रुपये. मेहनत पण आहे बरं का, बिना मेहनतीचं काय नाही. शेतीत आलं की मेहनत, नुसतं बांधावणं हिंडून चालत नाही. आलं पाहिजे तिथं, कुठं गावात उगवलंय का बघितलं पाहिजे, त्याला काय द्यायचं काय नाही या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तेव्हा शेती होती बघा. बारक्या पोरासारखं शेती सांभाळायला लागते, त्याशिवाय उपयोग नाही. बरोबर नाही दादा?